जो जो करीत तयाचे ते तर भगवंताचं अधिष्ठान पाहिजे मंडळ. आणि म्हणूनच आज हे भक्तिमय वातावरण आहे. भुवनी देखोनी या तुझ्या रूपाचा अभंग घेतला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये ज्ञानोबा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जेव्हा पांडुरंगाच्या दरबारात गेले, त्या पांडुरंगाचा रूप निहाळल्याच्या नंतर ज्ञानोबाच्या मुखातून जे वाक्य निघालं, जो अभंग निघाला, तो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. परमेश्वराचं रूप बघायचंय आणि देवाचं रूप बघताना आपल्या मनातील सगळे विकार नाहीसे झाले पाहिजे. बरोबर की नाही? आज ब्राह्मण देवाचं एवढं पवित्र मंदिर आहे, गाभाऱ्यामध्ये भल्या भाल्याला एंट्री नाही. बरोबर की तेवढं पवित्र, ते पावित्र तुम्ही आम्ही जपलेलं आहे. आणि म्हणूनच गावाचं गाव पण, देवाचं देव पण, माणसाचं माणूस पण तुम्ही आम्ही टिकवलेलं आहे. बाकी काही डबलवारी म्हटल्यानंतर लेकी बोले सुने लागे व्हायला पाहिजे. पूर्वी जशी भजनं व्हायची तशी भजनं आता सुद्धा होणं गरजेचं आहे. सन्मानाचे परममित्र केदारजी कदम बुवा, पहाडी आवाजाचे बादशाह, यांच्याकडून 101 रुपयाचा अनमोलाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे नाईक धोरे विकास मंडळ बापार्डेचे सचिव, सेक्रेटरी इंग्लिश मध्ये, मराठामध्ये सचिव, कैलासवासी विजय लक्ष्मण नाईकधोरे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन नाईकधोरे यांच्याकडे 101 रुपयाचा अनमोलाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला माहिती आहे हा भजन रसिक दोन्ही बुवांचं तसंच स्वागत करणार आहे. जसं बुवांना तुम्ही ओतप्रोत सहकार्य केलं, जशी बुवांना शाबासकी दिली, बरोबर की नाही, तसंच मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. आणि मुळात तुमच्या शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती असणं गरजेचं आहे. बक्षीस हे बुवाचं काय प्रतीक आहे, त्याला थोडी जरा चेव चढतो. आज जरा जाधव बुवा थोडी जरा पुढे, पहिला तुझा, बरोबर की नाही. दाढीबिडी बघा कशी काळजी आहे. वय वर्ष 43, बुवांचं आमच्या 44, म्हणजे माझ्यापेक्षा एक वयाने मोठे, पण अजून दाढी काळी आहे. दर 15 दिवसातून डांबरीकरण आहे, तो विषय वेगळा. अजून चिर तरुण आणि भजनाची ही श्रीमंती कशी आहे, बरं की नाही. या भजनामध्ये आम्ही जेव्हा इथे पेटीवर बसतो तेव्हा आम्हाला टापटीपणा असणं गरजेचं आहे. आज आम्ही जर टापटी बसू तर आमचा आदर्श लोक घेतले, बरं की नाही. नाहीतर एवढीशी घेऊन कसं तरी गबाळ्यासारखा पेटीवर बसायचं, त्याला काय अर्थ आहे काय, बरोबर की नाही. आज बुवांची पिताश्री, बुवांचे बाबा सुद्धा बाजूला आलेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. सुद्धा शाबासकीचा हात आपल्याला सतत असतो. आणि मुळात ध्यानाचा अभंग बुवाने देखून या तुझ्या रूपाचा आकार घेतला. मी रूप पाहता तुमच्या समोर घेण्याचा प्रयत्न करतोय. आज खूप सुंदर वातावरण आहे आणि वेळेचं बंधन ठेवून आपण जास्तीत जास्त भजनं, गाणी कशी ऐकायला लोकांना मिळतील याचा प्रयत्न करूया. वेळेअभावी पुढे पुढे जात जाऊया. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन नक्कीच होणार आहे. आज त्या पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर सादर करतोय. जग से हारा नहीं मैं, तुझसे हारा हूं मां. आईचं मोठेपण या जगामध्ये
आईपेक्षा कोणी मोठे नाही, वडिलांपेक्षा आपल्या कोणी मोठं नाही. त्या आईच्या उदरामध्ये आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळेला जेव्हा त्रिखंडामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपलं देणं काय, 184 योनी फिरून या नरदेहाची प्राप्ती झालेली, बरोबर की? मग तो नरदेह सार्थकी कसा लावायचा, तर देवाचं नामस्मरण. या कलियुगामध्ये एवढी सोपी भक्ती आहे, नवविधा भक्ती, बरोबर की नाही? त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आणि त्याच्यानंतर कीर्तन भक्ती. म्हणजे आम्ही भजन करतो पण तुम्ही श्रवण करताय म्हणून तुमच्यामुळे किंमत आम्हाला आहे. नवविधा भक्ती कुठली? श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वचन, दास्य, सत्य आणि आत्मनिवेदन. त्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण. नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती, प्राणी पावे गती उत्तम गती श्रवण मात्रे. नाना धोके देहतुतीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे श्रवणे मात्रे. श्रवणातून तुमचे सगळे कीर नाहीशी होणार आहे, पण श्रवण कुठलं करावं? चांगलं करावं, बरोबर की नाही? एकदा संगत चुकली की माणसाचं आयुष्य सुद्धा, बरोबर की नाही? एक वेळ पंगत चुकली तर चालेल पण संगत चुकता कामा नये, बरोबर की नाही? म्हणून संगत कोणाची धरावी. आज आमच्या सगळ्या आया बहिणी या ठिकाणी सध्याच्या त्या लाडक्या बहिणी तो विषय वेगळा आहे, बरोबर की नाही? पण त्या जरी लाडक्या बहिणी असल्या तरी आमच्या प्रत्येक पुरुषानं आपल्या पत्नीवरचे प्रेम केलेलं आहे. अहो 1500 आले तर ते त्यांना एवढा अभिमान वाटतो, मुख्यमंत्रीची लाडकी बहीण, बरोबर की नाही? 1500 आले तर त्यांचं प्रोव्हिजन असं ह्या महिन्यात 1500चं काय घ्यायचं, पण नवरा 15,000 रुपये खर्चाला त्याचं काय, बरोबर की नाही? असो, त्यांना अजून सरकारकडून मी तर बोलतोय आता 2100 रुपये काहीतरी सुरू केले. तर बोल त्यांनी सांगितलं त्यांच्या मिसेसला 7 महिन्यानंतर एकदम 7,000 रुपये आले. माझं पण तसं, माझी बायको घाबरली कारण आमचं उत्पन्न जास्त ना, पण सरसकट सगळ्यांना आलेले. असो, आमच्या आया बहिणी ह्या अशाच अभिमानानं आणि या कोकणाचं वैभव आहे त्यांच्यावरती कुठलाही अन्याय होऊ नये. आमचा प्रत्येक तरुण हा देवाच्या चरणाशी आणि आई वडिलांच्या आशीर्वादानं लीन असायला पाहिजे. कुठलाही व्यभिचार, भ्रष्टाचार, बलात्कार हे आमच्या तरुणांच्या मनामध्ये कधी येऊ नये. आमची संस्कृती जेव्हा टिकेल तेव्हा त्या घरामध्ये संतती चांगली होईल, बरोबर की नाही? त्याच्या घरामध्ये संस्कृती चांगली, त्याच्या घरामध्ये संतती चांगली आणि संतती चांगली निघाली मग संपत्ती नक्की टिकणार आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून आज बापार्डे गाव एवढं सर्व संपन्न आहे. वाशी मार्केटमध्ये 5 उद्योग आहेत ना, बरोबर की नाही? आंब्याचे व्यापारी 5 जण, ब्रँड आहे नाही धुरे ब्रँड. त्याच्यामुळे मला आता काही टेन्शन नाही, सिंधुदुर्गातून आंबे घ्यायची गरज नाही, मी डायरेक्ट वाशी मार्केटलाच येणार नाही धुरे, बरोबर की नाही? असं रूपाचा आपण तुझ्यासमोर सादर करतोय त्या आईसाठी गाणं तुझ्यासमोर. जग से हारा नहीं मैं, तुझसे हारा हूं मां, एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूं मां. मायरे तेरे बिन मैं तो अधूरा रहा. मायरे तुझसे ही रूठी मेरी परछाई तेरा सवाल. माही तेरी रंग तेरी का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का, लाई लाई लाई. रंग तेरी प्रीत का, रंग तेरी रीत का, माही तेरी चुनरी याद रहेगा. जब जब उठे उठा सवाल, माही तेरी चुनरी
वेळेचं बंधन आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.